नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण महाडीबीटी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची ट्रॅक्टरसाठी निवड झाली आहे त्यांना किती सबसिडी भेटणार आहे, कोणती कागदपत्रे अपलोड करावे लागतील, कशी अपलोड करायची याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत सुद्धा शेअर करा। आता पाहूया ट्रॅक्टरसाठी किती सबसिडी भेटते। तर तुम्ही कोणतेही ट्रॅक्टर घेतले, मोठे असेल बारके असेल तरी त्याच्यासाठी सारखीच सबसिडी असणार आहे। जर SC ST महिला अपंग व्यक्तीसाठी आणि अल्पभूधारक शेतकरी यांना सबसिडी ही 1,25,000 असेल, तर बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही सबसिडी 1,00,000 एवढी असेल। ट्रॅक्टरसाठी 50% सबसिडी भेटत नाही, फक्त 1,25,000 आणि 1,00,000 अशा पद्धतीने ही सबसिडी भेटते। आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ते पाहूया। यासाठी कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, डीलरचे प्रमाणपत्र, हमीपत्र आणि पासबुकची झेरॉक्स। यामध्ये कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट हा तुम्ही ज्या दुकानातून ट्रॅक्टर खरेदी करणार आहात त्या दुकानात भेटेल आणि मान्यता प्राप्त अशाच कंपन्यांची निवड करायची आहे। ही सर्व कागदपत्रे तुम्हाला महाडीबीटीच्या साईटवरती अपलोड करावयाची आहेत। त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम फार्मर ID टाकून OTP पाठवा यावर क्लिक करावे लागेल। OTP आल्यानंतर OTP प्रविष्ट करून लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर डाव्या साईडला चलन अपलोड करा किंवा DPR अपलोड करा असा ऑप्शन दिसेल, त्यावरती जाऊन तुम्ही कागदपत्रे अपलोड करू शकता। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।